आज आपण आलोय श्री सद्गुरू दासगुण महाराज प्रतिष्ठान गोरटे तालुका उमरी जिल्हा नांदेड मधील हे एक प्रतिष्ठित असं मंदिर आहे। आपण मंदिराच्या गाभाऱ्यात असा प्रवेश केल्यानंतर हे तुम्हाला मंदिराचा परिसर दिसतो। अशा पद्धतीचे हे दासगुण महाराज यांचं इथे मंदिर आहे। आपण त्याची विशेष माहिती घेऊयात, पण मला माहित झालं की हे साईबाबा यांचे भक्त होते आणि त्यांची इथे हे समाधी स्थळ आहे। इथून आपण पुढे आलो की मेन जे आहे त्यांचे मूर्ती फोटो आपल्याला इथे बघायला मिळतो। सुंदर असं वातावरण आहे। श्री ऐश्वर्यपती ज्ञानेश्वरी आणि हे ते मुख्य आकर्षण दासगुण महाराज। मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी आलोय तिथले व्यवस्थापक म्हणून अक्षय आपल्याशी बोलतायत की आपल्याला नेमकं ह्या प्रतिष्ठानचं आणि दासगुरू यांच्या या मंदिराचा काय इतिहास आहे ते आपल्याला थोडक्यात सांगणार आहे। नमस्कार। दासगुरू महाराज प्रतिष्ठान गोरठे इथून मी अक्षय देशमुख बोलतोय। दासगुरू महाराज हे साईबाबांचे शिष्य। दासगुरू महाराजांचं मूळचं गाव जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये अकोळनेर। अकोळनेरला दासगुरू महाराज शिकले, तिथं जन्मले। घरातच पूर्वीपासून जहागिरी होती, जहागीरदार होते, तिथले मामलेदार होते। दासगुरू महाराजांचे शिक्षण 4थी पास झालेले। नंतर दासगुरू महाराज पोलिसी खात्यामध्ये काकांच्या लागेबंधाने तिथं लागलेत नोकरीला। तिथंच पोलिसी खात्यामध्ये त्यांना वामनशास्त्री इस्लामपूरकर म्हणून उच्चपदस्थ अधिकारी लाभले। तिथं त्यांचा गुरुमंत्र त्यांनी घेतला। दासगुरू महाराज कट्टर शिवभक्त, बेलाच्या पानावर गुरुमंत्र झालाय। त्यानंतर इस्लामपूरकर शास्त्रींनी देह ठेवला काशीला। त्यावेळेस जाताना सांगितलं की माझं स्वरूप साईबाबांना मान तू आता, म्हणून दासगुरू महाराजांना सांगितलं। तेव्हापासून दासगुरू महाराज शिर्डीला जाऊ लागले। नानासाहेब चांदोरकरांनी प्रथम शिर्डीला दासगुरू महाराजांना घेऊन गेले। नानासाहेब चांदोरकर पण तहसीलदार होते तिथे पहिले। इकडे कसं काय आले ते? दासगुरू महाराज साईबाबांनी, आता साईबाबांचा सहवास लाभला दासगुरू महाराजांना। दासगुरू महाराजांना साईबाबांनी सांगितलंय की गणू, आपण हे नोकरी करायसाठी जन्मलो नाही, संतचरित्र लिही। दासगुरू महाराज शाहिरी होते, शाहीर होते, पोवाडे लिहायचे, ते गायचे, डफ ते साजरा करायचे पहिले पूर्वीच्या काळी। मग साईबाबांनी जेव्हा आज्ञा दिली की संत